पाहिजे, नाहीतर आमच्या बंजारा समाजामध्ये आम्ही दिवाळी साजरी करतोय. आता आम्ही तांड्यामध्ये दिवाळी साजरी नाही करणार, येणारी दिवाळी ही मुंबईमध्ये साजरी करणार आहोत. आणि संपूर्ण येथे तरी कमी तांडे आहेत. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सर्व शासन प्रशासन तुम्ही सर्व बघत आहात. उद्या मुंबईमध्ये जर हा गोर बंजारा समाज एकदा जर धडकला तर विचार करा, इथलच्या सरकारला आणि शासन प्रशासनाला आणि सरोकी परो केल्याशिवाय चालणार राहणार आहे. कारण की आमचा समाज आदिवासी आहे, हा भटकलेला समाज आहे. कारण की आमचा समाज ऊस तोडणीसाठी जातोय. आता आमची तयारी कशाची चालू आहे? आम्ही ऊस तोडणीसाठी जातो. आमच्या समाजाकडे ऊस तोडण्यासाठी हातात कोयते असतात. आम्ही कोयते घासणीचं काम चालू आहे. आम्ही ऊस तोडण्यासाठी जाणार आहोत. दिवाळीच्या नंतर हा समाज ऊस तोडणीसाठी जातोय. जर दिवाळीपर्यंत आरक्षण नाही मिळालं, हेच ऊस तोडणारे लोक आणि तेच ऊस तोडायचे कोयते घेऊन मुंबईमध्ये उतरणार आहोत. म्हणून विनंती करतोय तुम्हाला आम्ही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आणि तुम्हाला विनंती करतोय, काल जे तुम्ही सत्तेवर बसलात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही स्टेटमेंट दिलात की या बंजारा समाजामुळे आम्ही सत्तेवर बसलोय. जर बंजारा समाज तुम्हाला सत्तेवर बसू शकतो आणि जर उद्या आमचे तुम्ही आदिवासी निकष नाही लागू केला तर तुम्हाला सत्तेवरून पार उतार देखील आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि या बंजारा समाजामध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून उद्याची दिवाळी आम्ही तिथं साजरी करणार. पण दिवाळी कशी साजरी करणार? आमच्या समाजामध्ये दिवाळीमध्ये आमचे जे अवैध मुली असतात ते हातामध्ये गोरमाटीमध्ये त्यांना ढाकणी म्हणतात. ते हातामध्ये ढाकणी घेऊन प्रत्येक आमच्या प्रत्येक जो आमच्या तांड्यामध्ये घर असते प्रत्येक घरासमोर जातात आणि आमच्या बहिणी म्हणतात रात अंधेरी ये दिवलो बाळली जो. पण त्याच्या अगोदर आमच्या गोरमाटी समाजामध्ये आम्ही काळी अमुषा म्हणतो. काळी अमुषा म्हणजे काळी पाट आम्ही कापतोय, काळं बकरू कापतोय. पण आता आम्ही काळी पाट काळी बकरू आता तांड्यामध्ये नाही कापणार, मुंबईमध्ये पाट बकरू घेऊन मुंबईमध्ये जाणार आणि मुंबईच्या मंत्रालयासमोर मुंबईच्या आझाद मैदानासमोर तिथं बकरू पाट घेऊन जाणार आणि तिथं म्हणणार आता लढाई धडधडी आणि तिथं जाऊन म्हणणार आहोत. म्हणून तुम्हाला विनंती करतो, अरे या इथलच्या सर्व लोकांना विनंती करतोय, आमचा हा बंजारा समाज एका महाराष्ट्रापुरता नाही, लक्षात असू द्या. आमचा समाज पूर्ण भारत देशामध्ये नसून 56 देशामध्ये हा बंजारा समाज राहतोय. एक बोली भाषा या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या तुम्ही बाहेर गेलात कोणत्याही राज्यामध्ये तुम्ही मराठी बोलू शकत नाही. आंध्र तेलंगणामध्ये तेलुगू भाषा चालते. दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही तेलुगू भाषा बोलू शकत नाही. गुजरातमध्ये गुजराती भाषा चालते. दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही गुजराती बोलू शकत नाही. पंजाबमध्ये पंजाबी भाषा चालते. तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पंजाबी भाषा बोलू शकत नाही. पण हा बंजारा समाज या तांड्यामध्ये नाही, या तालुक्यात नाही, या राज्यात नाही, या देशात नाही. उद्या अमेरिकेत बी गेलात, उद्या पाकिस्तानमध्ये बी गेलात, आमची ही भाषा आम्ही गोरमाटीमध्ये बोलू शकतो. ही सर्वात मोठी आमची आयडेंटिटी आहे, सर्वात मोठी ओळख आहे. म्हणून मार यारियो मार भाईओ भेरो सगळा शरण गणगोतो तम આજે હજારો લોક સંખ્યા ત્યાં છો આત્રા પૂરતા થાંભે છે ને એ લોક કઈ સોયથી આરક્ષણ આપણે દેવા છે ને સેવા ભાયા કે લાગો માન્ય જન્મના નત્ર હાથેમાં ભૂંગારો સોટલે ના કે લાગો रे भाईओ. ध्यानात रखावं, जर आरक्षण जल्दी न मिळो सवार जो कोणी कैकचं पंचायत समिती जिल्हा परिषद आवाज आणि तमाम या महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांना आम्ही बंजारा समाजाच्या वतीने ताकीद देतोय. ज्या ज्या मतदारसंघातून बंजारा समाज येतोय त्यांचे तुम्हाला मतदान लागतात आणि आमचे बंजारा समाजाचे तुम्ही जर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये तुम्ही जर आमचे प्रश्न तिथं आदिवासीचे निकष लागू करा. जर नाही बोललात आणि दिवाळीपर्यंत सर्व महाराष्ट्रातील आमदारांना विनंती करतोय, ज्या ज्या मतदारसंघात बंजारा समाज आहे तिथलच्या आमदारांना विनंती करतोय, लवकरात लवकर तुम्ही मीडिया समोर येऊन तुम्ही जाहीर पाठिंबा असं डिक्लेअर करा मीडिया समोर. नाहीतर उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तांड्यामध्ये मतदान मागण्यासाठी येणार, तुमचे काळे तोंड केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. मग तो आमदार खासदार काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल,
शिवसेनेचा असेल, बीजेपी असेल, आमच्या काय बापाच्या ह्या पार्ट्या नाहीत. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मी सांगतोय, बंजारा समाजातील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या तुम्ही पार्ट्यामध्ये काम करतात, तुम्हाला सांगतोय आमचा नेता खूप चांगला आहे, आमचे भाऊ आहेत, आमचे साहेब आहेत. तुमच्या साहेबाला, तुमच्या भाऊला, तुमच्या अण्णाला, तुमच्या भयाला, तुमच्या दादाला प्रश्न या बंजारा समाजाचे प्रश्न उपस्थित करायला लावा, तरच खरे कार्यकर्ते आहात तुम्ही. नाहीतर लाचारकी करायची सोडून द्या आता. कारण की हा समाज अरे इतका मागासलेला समाज आहे. तुम्ही बघा ते छोटे छोटे मुले इथं बसलेले आहात. अरे या समाजाचा कोण मारी आहे? म्हणून यारियो मार भाईओ बहनों सगळा क्षण गणगतो તમે વિનંતીचा સવાર 6 તારીખે બી લાતુરેન મોરચે હાલો છે. આ બાગાचा બેસે છે ને લાતો કે